चिमुकलीवर अत्याचार केलाय। पुण्यातील वानवडी परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 6 वर्षीय चिमुरडीसह तिची मैत्रीण बसमधून रोज शाळेत ये-जा करत होत्या, मात्र गेल्या 4 दिवसापासून अत्याचार सुरू असल्याचं चिमुकलींनी सांगितलंय। हा स्कूल बस चालक नामांकित शाळेचा असल्यानं मोठी खळबळ माजली आहे, तर मुलींना धमकी देखील दिल्याची माहिती समोर येतेय। शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेले, त्यांच्या आईने तक्रार दिली। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केलेले आहे। दाखल करून तात्काळ जे चालक आहे, आरोपी आहे, त्यांना ताब्यात घेतले आहे। आणखी आता पुढचा तपास चालू आहे। दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे। अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा ही त्याला देण्यात येईल। दरम्यान पुणे अत्याचार प्रकरणावर नाना पटोलेंनी भाजपवर जहरी टीका केली, तर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। यावर गृहमंत्री फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्रामध्ये हे न थांबणारं काम आहे, कारण की राज्यातलं सरकार हे अकार्यक्षम आहे। बदलापूरच्या प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयाने सरकारला जॉब विचारला की त्या ट्रस्टी लोक कुठं गेलेली आहेत, त्यांना का पकडलं नाही। आपल्या ह्या गुन्हेगारांना RSSचे आहेत, भाजपचे आहेत म्हणून त्याला वाचवण्याचा जो प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। ही बाब अतिशय गंभीर आहे, त्याच्याबद्दलची चौकशी प्रेस संपल्या मी करीन आणि जे काही पुढची कडक ॲक्शन असेल ती मी करायला सांगेन। शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे। अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा ही त्याला देण्यात येईल। दरम्यान संतप्त पालकांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। या घटनेवर खरं सरकारवर निषेध आहे। आमची मुलं सुरक्षित आहे की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह तिथं उभं राहतो। आम्हाला असं वाटतं, माझी वैयक्तिक मी एक सामान्य स्त्री आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्या ड्रायव्हरला कडकल्या कडक शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा होणं हे फार गरजेचं आहे। मी पोलीस प्रशासनाला सांगेन की या घटनेचे समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत आहे। बदलापूरमध्ये जी रिॲक्शन झाली तीच ॲक्शन वानवडी प्रकरणामध्ये झाली पाहिजे, हीच माझ्यासारख्या एका सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा आहे। पुण्याच्या नावाला काळिंबा फासण्यासारख्या या गोष्टी आहेत। बदलापूरमध्ये मागं झालेली घटना जशी निंदनीय होती त्याच प्रकारे ही सुद्धा खूप मोठी निंदनीय गोष्ट आहे। या गोष्टीचा मी पुणेकर नागरिक म्हणून जाहीर निषेध करतो व त्या नराधमाला लवकरात लवकर मोठी शिक्षा व्हावी ही शासनाकडे मागणी करतो।